बातमी आता पंकजा मुंडेंच्या दौऱ्यासंदर्भात आहेत। माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती पंकजा मुंडे आहेत। तर आता सिद्धेश्वर मंदिरात महाभिषेक करून त्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचं देखील कळतंय। तर त्या दौऱ्याला सुरुवात देखील झाल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंची यावेळी त्यांनी भेट घेतली आहे। तर दोघांमध्ये देखील बंद दाराआड चर्चा झाली आहे। मुंडे साहेबांचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे असं यावेळी भावना सोळंके यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। मी माजलगावमध्ये अनेक वेळा आले, पण अनेक वर्षानंतर मी प्रकाशदादांच्या घरी आले आहे। जेव्हा ते लोकसभेला होते तेव्हा मी 17 वर्षाची होते आणि तेव्हा त्यांच्या प्रचारात पण मी फिरत होते। त्या आठवणी आज आमच्या जाग्या झाल्या। या घरी, त्यांच्या पुण्याच्या घरी अनेक वेळा आम्ही गेलो आहे। अनेक वेळा माझं केळवण त्यांनी केलं होतं। आमच्या खूप आठवणी आहेत। पण आज त्यांच्याकडे मी एक उमेदवार म्हणून आले आणि त्यांना विनंती केली आहे की दादा, तुम्ही आशीर्वाद द्या आणि तुम्ही सगळ्या टीमला कामाला लावा आणि आम्हाला प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपलं योगदान द्या। कारण आता मित्रपक्ष आहेत ते आमचे आणि मित्र आधीच होते, आता मित्रपक्ष झालेले आहेत। मुंडे साहेबांच्या ज्या वारसदार आहेत त्यांचं काम या निवडणुकीमध्ये आम्ही करणार आहे। त्यामुळं निश्चितच ऋण आमच्यावरती आहेत मुंडे साहेबांचे। ते काही ना काही प्रमाणामध्ये आम्ही या निवडणुकीमध्ये फेडण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।